प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चाला आजपासून सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता नागपूरला हा ट्रॅक्टर मोर्चा आता दाखल होणार आहे। पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर जागोजागी आंदोलन पेटणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। याच संदर्भात बच्चू कडूंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आणि यासह वेगवेगळ्या मागण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे। आज जर पाहिलं तर काही वेळातच जे आहे बच्चू कडू या ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते जे आहे नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। तो एकंदरीत काय असताना कशा प्रकारे तयारी चालू आहे? काल तुम्हाला बावनकुळेंचा देखील फोन आला होता। हा प्रचंड प्रतिसाद आहे। मला असं वाटतं का न भूत न भविष्य असं आंदोलन होणार आहे। प्रचंड लोक स्वतःहून रेल्वेनं असेल, एस टीनं असेल, ट्रॅक्टरनं असणार, किमान 1000 ट्रॅक्टर असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून असे ट्रॅक्टर एकत्र होईल आणि त्याची सुरुवात आजपासून होत आहे आणि प्रचंड प्रतिसाद असल्याने मेनपाळ बांधवसुद्धा येणार आहे, दिव्यांग पण येणार आहे आणि नागपूरला आम्ही बुट्टीबुरीपासून आंदोलन सुरू करू। पहिले महाएल्गार सभा आहे, सभेपर्यंत सरकारनं काय मनावर घेतं ते पाहू। आता त्यांची मीटिंग 28च्या मीटिंगचं पत्र आम्हाला भेटलेलं आहे, पण त्यावर निर्णय घ्यायचा नाही घ्यायचा, जायचं का नाही जायचं, मला वाटतं जेथपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, आंदोलन चालू राहील। मीटिंगा मागच्या वेळेसही झाल्या, त्याच्यातून काही निर्णय झाले नाही, निर्णय झालेपर्यंत थांबणार नाही आणि शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांसमोर मांडल्या जाईल आणि होकार आला तरच आम्ही समोर जाऊ आणि आता या आंदोलनाची सुरुवात झाली आहे। तर राज्यभरातून जे कार्यकर्ते आहे बच्चू कडूंच्या मोर्चासाठी या ठिकाणी निघालेले आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।